नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नगरविकास आघाडीच्या उमेदवारांनी केले अर्ज दाखल। असंख्य हितचिंतकांच्या उपस्थितीत भव्य रॅली। भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी निवडणुकीत उतरलो, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे। सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असून पेण नगर परिषदेच्या निवडणूक रिंगणात माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांची नगरविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे। आज दिनांक 15/11/2025 रोजी संतोष शृंगारपुरे यांच्या कार्यालयासमोरून नगरसेवक पदाचे अर्ज दाखल करण्यासाठी 5 उमेदवारांसोबत असंख्य हितचिंतक उपस्थित होते। रॅलीतील गर्दी पाहून विरोधकांना नक्कीच धडकी भरली असेल अशी चर्चा सुरू होती। यावेळी संतोष शृंगारपुरे यांच्या कार्यालयासमोरून निघालेली रॅली छत्रपती शिवाजी महाराज मार्गाने बाबासाहेब आंबेडकर मार्गे पेण नगर परिषदेत पोहोचली। प्रभाग क्रमांक 1 मधून संतोष विनायक शृंगारपुरे, प्रभाग क्रमांक 1 मधून मनाली उपेंद्र कोल्हटकर, तर प्रभाग 3 मधून संजय परशुराम म्हात्रे, प्रभाग 3 मधून सुजाता यशवंत डाकी आणि प्रभाग 7 मधून वैभव सुनील आवासकर यांनी अर्ज दाखल केले आहेत। तर येणाऱ्या 2 दिवसात नगरविकास आघाडीतर्फे आणखीनही प्रभागांमध्ये नगरसेवकांच्या पदाचे अर्ज दाखल करणार असल्याचे संतोष शृंगारपुरे यांनी सांगितले। तसेच नगरविकास आघाडी ही लोकराज्य ते सुराज्य या विचारांनी प्रेरित होऊन भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आम्ही उतरलो असल्याचे स्पष्ट केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील, सहतृप्ती भोईर, पेण। नमस्कार करतो सर्वांना की पेण नगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक आता आहे। त्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 5 हे सर्वजण थोड्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला निरोप दिला आणि आपण सर्वजण आमचा फॉर्म भरण्यासाठी आलात, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे। नगरविकास आघाडी लोकराज्य ते सुराज्य याप्रमाणे या भ्रष्टाचाराला आम्ही आळा घालण्यासाठी आम्ही हे सत्तेसाठी जाहीर करतोय, तरी आपण सर्वांनी आम्हाला यामध्ये सहकार्य करावं। आपण सर्वजण इथे आलात, मी मनपूर्वक या सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।